चला आपण आता पार्सल बोलूया. पहिल्यांदा ही खोलते. कितीचं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही उद्या जाणार आहे. तर आम्ही निघालो होतो आणि दाजी आम्हाला सोडायला यायला निघाला होता नाक्यापर्यंत, कारण इकडून एसट्या नसतात. तर आम्ही रात्री जाणार होतो, पण झालं असं की ट्रॅव्हल्समध्ये जागा नव्हती. आम्ही ऑलरेडी रिझर्वेशन केलं होतं, पण जास्त पॅसेंजर असल्यामुळं आम्हाला काही जागा भेटली नाही. ते बोलले खाली बसून यायला लागल. तर म्हटलं त्यापेक्षा नकोच, 1000 रुपये जायचे आणि खाली बसून कोणी सांगितले. आणि आमच्याकडे शाल वगैरे पण नव्हती, थंडी तर इतकी आहे तुम्हाला तर माहीतच आहे. त्यामुळं आम्ही म्हटलं की सकाळ जाऊया. 10 वाजता घरातून निघालो होतो. 1 तास 1.5 तास आम्ही उभं राहिलो तिथं. नंतर एक एस टी आली, ती पण अशी होती की त्याचं खराब झाली होती, AC खराब झालेला. तरी पण आम्हाला त्यांनी सातारपर्यंत घेतलं. पण आम्ही सातारपर्यंत एस टीत नाही गेलो, अर्ध्यापर्यंतच गेलो. नंतर आम्ही एस टी चेंज केली, म्हणजे त्यांनीच आम्हाला दुसऱ्या एस टीत बसवून दिलं, कारण AC खराब होता. ऊन पण भरपूर येत होतं आणि गरम पण होत होतं. आणि आम्ही ना असं होतं की आम्ही ज्या ह्याच्यात जाईल ना सीटवर बसायला, त्या साईडला ऊन फिरत होतं. आणि असं झालं की ऊन लागून लागून ना सोनूच्या उलट्या झाल्या. ऊन पण होतं आणि गरमी पण होती, आणि पाणी पिली जास्त ती उन्हाच्या ह्याच्यामुळं, त्यामुळे तिच्या उलट्या झाल्या. तर मी तिच्या इष्टीतच कपडे वगैरे चेंज केली. तिची हालतच खराब झाली होती. जेवण टायमिंगवर भेटलं ना तरी पण पोट भरून जेवण नव्हतं, कारण ती खेळण्याच्या जेवतच नव्हती. सगळं ध्यान तिचं खेळण्यावर असतं, तुम्हाला तर माहीतच आहे. तुम्हाला सांगायची काही गरज नाही. आणि बाहेरचं खायला भरपूर होतं, घरात ती जेवत नव्हती, असं होत होतं. तर बघा तोंड उडूडूसं झालं आहे तिचं. पोरं आजारी असलं ना आपल्याला कशावरच मन लागत नव्हतं. तर चिंता होते की आता घरी गेल्यानंतर कसं होतं आहे, काय होतं आहे, जास्त उलट्या होतात का, राहते त्याची उलटी, असंच टेन्शन लागून राहिलं होतं. पण नाही झाले, एसटीतच झाले तेवढ्याच, नंतर काय त्याची उलटी झाली नव्हती. तर सोडून मी पाठीमागं बसलो होतो, कारण एस टी भरपूर मोकळी होती. आणि हे पुढे बसलं होतं, म्हणलं तिला झोपावं, उगाच अवघडून जायला नको, कारण आम्हाला सातारमधून एस टी बदलायची होती. तर म्हटलं पुढे कसलं एस टी भेटते, गर्दी असेल नसेल, मग उभं राहावं लागेल का काय माहिती. त्यामुळं आरामशीर आम्ही इथून गेलो आणि पुढं पण एस टी बदलली, त्यात भरपूर जागा होते, तिथे पण आम्ही तसंच बसलो. पण उन्हाचा प्रॉब्लेम होता. तर आता सोनूला याची मजा घेता आली असती भोगद्याची, पण सोनू झोपली होती. मला सर्दी झाली आहे, मी पण प्रचंड जाम झाले, पण भरपूर दिवस गॅप पडला व्हिडिओला, त्यामुळे व्हिडिओ एडिट करावं म्हटलं. असं नुसतं नंतर काय होतं, मी फोटोही डिलीट करायला गेले ना व्हिडिओ पण डिलीट होतात, त्यामुळं. तर ह्यांचं पण शूटिंग हे चाललं होतं, पण झालं असं की त्यांनी कॅमेरा जर चालू ठेवला होता, पण हे चालू केलं नव्हतं, रेकॉर्ड चालू केलं नव्हतं. नंतर त्यांनी बघितलं, नंतर त्यांना कळलं. माझ्याकडून पण असं होतं, एकदा नाही भरपूर वेळा झालं या. तर असं तुमच्यासोबत पण असं झालं आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही पाणी वगैरे काही घेतलं नव्हतं, तर ना ह्या एसटीत गरम होतं, त्यामुळं पाणी वगैरे पण तहानही लागली होती. तर इथं फक्त खायलाच विकण्यासाठी आले, पण पाणी पाहिजे होतं ते नाही. एस टी तर कुठे काय थांबत नव्हती. आम्ही ना जिथे एस टी बदलला, म्हणजे दुसऱ्या एस टीत बसलो ना, त्यांनी तेवढे त्यापुरतीच एस टी थांबवली असेल. त्यांनी ते चहा पिला ना आम्हाला दुसऱ्या एस टीत बसून दिलं. आम्ही तर नकोच म्हणत होतो की आरामशीर जाऊ आम्ही एस टीमध्ये सातारपर्यंत. आणि आमची एस टी तिकीट पण भरपूर घेतली. आम्ही वडूज ते पुण्यापर्यंत आमचं जेवढे तिकीट घेतले ना, तेवढं आमची सातारपर्यंतच तिकीट घेतली. तर आम्ही एस टी बदलली होती बघा. आणि ते पण ऊन येतच होतं या. कुठे जरी गेलं तरी उन्हानं आमचा काय पिच्छा सोडला नाही. ह्याच्यामुळे ना माझी भरपूर चिडचिड होत होती, आणि मी ह्यांच्यावर सारखे ओरडत होती की चांगलं हे बघा येत नाही का तुम्हाला, मागच्या सीटवर बसूया. तर हे बोलले नको जास्त मागं, आणि इथं भरपूर ऊन येत होतं. आणि गाडी जशी रस्ते बदलेल ना तसं ऊन कधी यायचं कधी जायचं असं होत होतं. नंतर पाणी खायला वगैरे घेतलं आणि पुढचा प्रवास सुरू केला. हालत तर खराब झाली होती, ते असं वाटत होतं कधीशी घरी येते आणि फ्रेश कधी होते, पण तसं तर काही झालंच नाही. कारण आम्हाला जायचं होतं की आम्ही पोचलो, तुम्हाला सांगितले मी मागच्या व्हिडिओमध्ये. आम्ही पोचलो खूप लेट, आम्हाला 5 15 झालेलं इथे यायला घरी रूमवर. तर तिथून आल्यानंतर ह्यांनी आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे चेंज हे केले, आणि नंतर आम्ही लगेच गोंदावलेला गेलो. जी की सगळी येणार होती, मावशी ही सगळी येणार होती, त्यामुळं मग नंतर आमची काही भेट होत नाही. वर्षभर आम्ही एकामेकींना भेटत पण नाही. तर एका रात्रीपुरतं आम्ही तिथे गेलो होतो. तर आता गोंदावल्याची यात्रा पण सुरू आहे, त्यामुळं. तर आम्ही 7 वाजता तिथं पोचलो. नंतर आम्ही जेवायला गेलो मंदिरात. जेवून आल्यानंतर थोडंसं यात्रेतनं थोडीफार खरेदी केली,
आणि झोपलो आल्यानंतर आणि सकाळी उठून लगेच मावशीकडे गेलो. तिथं पण एक रात्र राहिलो आणि लगेच रिटर्न आलो. म्हणजे सकाळी गेलो आणि दुसऱ्या दिवशी लगेच आलो. तर आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर इथं माझं पार्सल आलेलं होतं आणि इथं पण मागं बॅकग्राऊंडला गाण्याचा आवाज येत होता. म्हणजे ना ट्रॅक्टर चालला होता, तर ते म्हटलं चला इथं पण वॉइसवर करण्याशिवाय पर्याय नाही. तर पार्सल आलं होतं सोनूसाठी आणि माझ्यासाठी. तर चला खोलून बघूया आहे की यात काय आहे आणि काय नाही आणि क्वालिटी कशी आहे तुम्हाला आता खोलल्यानंतरच कळेल. तर झाले आता सगळीकडे फिरून. आता कुठं आम्हाला 2-3 महिने अजून कुठेही जायला भेटणार नाही आहे. तर बघू आता मम्मीकडे जायचं होतं, पण हे काय करतात काही नाही आहे, जातोय का नाही काही समजत नाही यांचं. तर चला आपण आता पार्सल बोला. पहिल्यांदा हे खोलते. कितीचं आहे मी सांगते तुम्हाला, हे कोणाचं आहे ते. तर हे सोनूसाठी मागवलं आहे मी पार्सल, तुम्हाला दाखवते आता ह्याच्यात काय आहे ते. कशी दे व्यवस्थित फाडते, म्हणजे कसं जरी काय फॉल्ट निघाला तरी आपण रिटर्न तरी करू शकतो. त्यासाठी काय आहे बघा. तर हा असावाला ड्रेस आहे जो सोनूसाठी मागवला. तो फोडूया आपण आणि आतमध्ये काय पराक्रम आहे बघू. खुश आहेस? सोनून आंघोळ केली नाही, तिला नाही घातली कारण आल्यानंतर ना छान आहे बरं का, क्वालिटी पण छान आहे, मस्त आहे. आता हिला घातल्यानंतर कसं वाटतंय काय माहिती, छान आहे, मस्त आहे. बघू थांबा मी तर लावून बघते. बघू बाहेर जरा. तर आता मी घालते तिला तेव्हा तुम्हाला दाखवेल. छान आहे, कपडा पण छान आहे मस्त, आणि कुठं खराबी पण नाही काही नाही. तर हे तिचं आहे आणि दुसरंवालं काय आहे ते बघूया. तर दुसरंवालं मी आधी सांगते, मी अजून एक मच्छी मागवलेलं, मला वाटलं तेच आलं का काय, कारण ती तेवढंच किमतीचं होतं. तर हे तर छान लागले. तर अजून एक ह्याच्यात आहे, आम्ही दोघींनी एकसारखं सेम मागवलेलं. आता हे माझं व्यवस्थित आहे का नाही माहीत नाही, कसं आहे कसं नाही. एक सेमच कपडा आहे, सेमच आहे सगळं आणि छान आहे, खरंच छान आहे, मस्त आहे. तर ते एक काम करते, आम्ही घालते, ह्याचा पण कपडा छान आहे, सेम आहे, एवढंच की ह्याच्यामध्ये जरासा फरक आहे. तर नाही घालते आणि दाखवते की कसं दिसते तुम्हाला. तर बघा पुढे. तर हा बघा असा दिसतो ड्रेस, आणि ह्याच्या खाली ना धोती पॅन्ट छान दिसते लेगिन्स घालण्यापेक्षा. तर मस्त वाटतं, मला तरी आवडलंय. छान दिसते की नाही सांगा कमेंट करून. बॅगनी पण छान आहे, तर बघा फिटिंग करायची गरज नाही, हा बेल्ट असल्यामुळे व्यवस्थित प्रॉपर असं मस्त असं दिसतंय. आणि तर सोनूचं दाखवते तुम्हाला कसं दिसतंय ते. तर सोनूचा असा दिसतोय, छान आहे तिचा पण. मी मागवलेला त्याच साईजमध्ये आलाय, मला थोडीशी जास्त साईज मोठी वाटते, पण असू द्यात, कापड इतकं छान आहे की ती भरपूर दिवस जाणार आहे. तर कसं वाटतंय सांगा, तुला आवडलंय का? आवडलंय तिला आणि मला तर खूप आवडलंय. बघा धोती पॅन्ट छान दिसते. मी ठरवलेलं की ह्याच्या खाली जीन्स किंवा लेगिन्स घालीन, पण नाही, हे एकदम मस्त दिसतंय बघा. तर आता ह्याच्या खाली मला धोती घ्यायची आहे दुसरी. ही पण छान आहे, पण घेईल मी दुसरी, कारण कसं दिसतंय सांगा तुम्ही पण. पहिल्यांदा मी असा ट्राय केला आहे. तर बाबा आमचे साहेब काय म्हणतात ते, आधी पुढचे कॅमेरे करते. तर आता हे घातलंय मी, तर सोनूच पप्पा आल्यानंतर बघूया काय म्हणतात, त्यांना आवडतोय का नाही, कसं वाटतंय. तर चला बघूया पुढे. अजून एक पार्सल मागवलं, तर ते कधी येते काय माहिती, कारण कालच आम्हाला फोन आला होता जेव्हा आम्ही बाहेर होतो तेव्हा, की तुमचं पार्सल आलं आहे म्हणून. पण आम्ही होतो बाहेर, त्यामुळे त्यांना सांगितलं की उद्या आल्यानंतर द्या. मग आता ते कॅन्सल झालं आहे का मला डबल ऑर्डर करावं लागतं आहे काय माहीत नाही. पण हे तर मला खूप आवडलं आहे, खूप मस्त आहे,
कापड इतकं बाहेर नाही आपल्याला 200 रुपयात किंवा 150 रुपयात काही तसं भेटत नाही. एवढं छान भेटले. सोनूचं तर 100 रुपयाचंच आहे आणि माझा असेल 150-200 पर्यंतचा. तर छान आहे, मस्त वाटते. कलर पण एकदम भारी आहे. तुम्हाला आतमध्ये व्यवस्थित दिसलं नसेल. बघा छान वाटतंय. आणि सोनू बघा, तर आम्ही एकसारखं घेतलं होतं, मला घालायचं होतं एकसारखं, त्यामुळे छान वाटते. तुला आवडलाय ना? सोनूचं जरा मोठं आहे, हात थोडंसं असं गळते, पण असू देत, मी त्याला फिटिंग करीन नंतर ना. पण जरी पण मोठं झालं ना, माझं काही नाही आहे, माझं एकदम मस्त आहे, प्रॉपर बसलं आहे मला, तर छान वाटतंय. इथं पहिल्यांदाच ऑर्डर केले मी, मला वाटलं नव्हतं की येईल म्हणून, पण आलं. आता इथून पुढे अशीच ऑनलाईन शॉपिंग करणार आहे मी. थोडेसे केस कापले ते तिकडे जायच्या आधी, जास्त नाही कापले, थोडेसेच कापले ते. सोनू पण छान दिसते बघा, मस्त दिसते सोनू पण. आता मी थोडेसे इथं टिप मारते. हा तर छान आहे माझा. कसं दिसतंय आम्ही सांगा. तर चला आता तिचा ड्रेस ठेवते काढून. थोडंसं इथं लूज आहे, तरी पण नाही ना, जर ही जास्त फिट्ट बांधलं ना बेल्ट तर नाही घालणार, पण असू द्यात. पण क्वालिटी छान आहे. आता 100 रुपयामध्ये आपल्याला काही जास्त भेटत नाही, त्यासाठी स्वस्तात मस्त. चलो ठेवतो काढून. आता ब्लॉग पण एंड करतो इथंच, कारण आता छोटा ब्लॉग बनवते, कारण मला पण कामही आवरायचे. ते आल्यानंतर काहीच केलं नाही, ब्लॉग एडिट केला आणि अपलोडला टाकलं आणि झोपून केलेलं आहे, तर अपलोड मनानच झाला जास्त. त्याला आज मी काय बघत बसले नव्हते. मला थंबनेल वगैरे पण तयार करायचे आणि कपडे पण भरपूर पडले ते आत व्हायचे. असं दरवाजा तर तुम्हाला कपडे दाखवते. मला खरंच पर्सनली हा ड्रेस खूप म्हणजे खूप आवडला आहे याचा. आणि आमच्या साहेबांना एवढ्या स्लीव्ज असलेला ड्रेस आवडतं, एवढं किंवा एवढं अजिबात आवडत नाही, तर त्यामुळं मी हा चॉईस केला होता. तर छान आहे. आता ह्याच्यासाठी काय बघलेत काय माहिती, तर कपडे दाखवते. आल्यानंतर काहीच उचललं नाही, काहीच म्हणजे काहीच. तर हे बघा, इथे पण कपडे तुम्ही पीस कापून ठेवलेला आहे, तर तो हे करायचं आहे, गोट मारायचं आहे. तर इथे पण कपडे ती धुवायची. आणि ही सगळी आणलेली कपडे ती आत्ता सकाळी आल्यानंतर जी काढली ती मी आत्ता हा घालाय काढलेला होता तो. आणि ही सगळी कपडे धुवायची ती या बॅगात पण अजून आहे. ती काढलेलं एवढंच होतं की फक्त टावेल वगैरे त्यात होता म्हणूनसाठी. तर हे बघा, इकडं पण जे आता घालून आलेलं ती कपडे धुवायची, इथं पण ती कपडे धुवायचीच. ह्या बेसिंगमध्ये पण ती खाली पडलेत, आतमध्ये पण आहे ती बाथरूममध्ये. आणि हे तर एवढे सगळे मला कपडे धुवायचे आहे ते. असं चला आता ही धुवायला नेते, कारण उद्या घालायला कपडेच नाही. ती ह्यांनी सांगितलं मला कपडे धुवून ठेव, तर आता धुते मी. छान वाटते हा ड्रेस मस्त. तर आता ह्याला कधी नंबर येते काय माहिती, आता फिरायला जाताना येईल कदाचित. मला हे आधी भेटलं असतं ना पुण्याला जायच्या आधी, तर मस्त झालं असतं, पण पार्सल झाला खूपच लेट झालं. असो, चलो बाय बाय. बाय कर. हां सोनू बघा कशी दिसती, तोंड मीठ छान दिसते. तर चला बाय. उद्या भेटू एका नवीन ब्लॉगसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तिथे एकदाच केस धुतलीत तरी भरपूर गळते ती. पाण्यात चेंज. ओके बाय.